पाणी मंडन मंडनाला करुण तुलसीमाला कंदरम कंजे नेत्र सदय धवन हासो विठ्ठल चिंतयामि पांडुरंगाकरो करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करो प्रणाम कभी तुझ भरो नहीं मेरे प्रियतम श्याम भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर्नामों को एक दिन के पद वंदन करो ना सुख विघ्न हर एक जयांश गिलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे तेचे नमस्कार मी आता मस्तक हेरी विश्वदास जगी पाप पुण्य अंगी नातडे त्या गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद त्यामनी बैसलासे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवत चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याचे महामेरू महाराष्ट्र भूषण विश्व संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा बहुतेकांच्या सुपरिचित नवे पाठातील असणारा श्री तुकोबाईंचा हा अभंग असून या अभंगाद्वारा श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज वैष्णवांची आंतर व बहिरंग लक्षण त्यांच्या अलौकिक सामर्थ्यासह व्यक्त करतायत सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा आपला कार्यक्रम कोणत्या निमित्ताने सर्वांना ज्ञात आहे आपल्या पवित्र असणाऱ्या मौजे तळवाडे या ग्रामभूमीमध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने श्री महंत स्वामी जयदेवपुरीजी महाराज चंद्रेश्वरगड चांदवड यांच्या मार्गदर्शनाने वैकुंठवासी हरिभक्तीपरायण कारभारी महाराज सोरोने परसुरकर यांच्या कृपा आशीर्वादाने व हरिभक्तीपरायण तुकाराम बाबा महाराज रिकम परसुरकर यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने ग्रामस्थ भाविकांच्या अथक परिश्रमातून सर्व संत मंडळींच्या परम उपस्थितीमध्ये चालत असलेला हा अखंड इनाम सप्ताह नाम यज्ञ सोहळा आणि आपलं सप्ताहाचं जवळजवळ हे किती वर्ष आहे 21वे वर्ष आहे 21व्या वर्षातील आज जवळजवळ 3-4 दिवसाची चिंतन रूपी पुष्पसेवा तुम्हा भाविकांच्या चरणारविंदी समर्पित करण्याचा मला योग प्राप्त होतो ही माझं परम भाग्य विठाला सेवेला घेतलेला अभंग तुकोबाईंचा अभंग 4 चरणाचे अभंग सर्वांच्या पाठातील आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज वैष्णवांची लक्षणं प्रतिपादन करतात। तुम्हाला असा प्रश्न संभवेल
की जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये अशी कोणती अडचण आलेली होती की वैष्णवांची लक्षणं प्रतिपादन केली नाही तर आपल्या जीवनात चांगलं होणार नाही. अशी काय अडचण होती तुकोबरायांच्या जीवनामध्ये? तुकोबरायांच्या जीवनामध्ये अडचण एकच होती गड्या, सामान्यातल्या सामान्य माणसाच्या जीवनाचा उद्धार झाला पाहिजे ही अंतःकरणामध्ये तळमळ होते. आणि संत त्यालाच म्हणतात, समाजाकडे पाहण्याचा ज्यांचा दृष्टिकोन समष्टी आणि व्यापक असा आहे, स्वतःच्या हिताची ते काळजी करतातच यात नवल नाही, पण संबंध विश्वाची काळजी जे करतात ना त्याला संत म्हणतात. जगाचा कल्याण संतांचा हिताची कल्याणाची तळमळ ज्यांच्या अंतःकरणात त्याला संत म्हटलं जातं. जे खांचे व्यंकटी सांडलो दया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परी पडो मैत्र जीवांची, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जीवांची तो दिला हो प्राणीघात. प्रत्येक जीवाचा उद्धार झाला पाहिजे ही ज्यांच्या अंतःकरणामध्ये तळमळ त्याला संत म्हणतात. महाराज मग जगाचं ही कोणत्या मार्गाचं मार्गक्रमण केलेले होणार आहे? प्रत्येक मानवी जीवनाचा उद्धार हा भगवंताच्या प्राप्तीशिवाय नाही आहे. तो का म्हणे जन्म सार्थक परमात्मा प्राप्तीमध्ये आहे, परमात्म्याच्या दर्शनामध्ये आहे. पण प्रश्न असा संभवतो, देवाच्या दर्शनाचा देवाच्या प्राप्तीचा मार्ग तर तुम्हाला मला ज्ञात नाहीये. आपण फक्त मार्गक्रमण करतोय, पण कुठून आलो आणि कुठं चाललो याचा तपास अजून आजपर्यंत आपल्याला लागला नाही. आपल्याला नेमकं जायचंय कुठं, भगवंताने आपल्याला मनुष्य जीवन दिले कशा करता या गोष्टीचा अद्याप आजपर्यंत आपण विचार केलेला नाही. फक्त जन्माला आलोय, कसं तरी जगायचं आणि एक दिवस मरायचं, मेलं म्हणजे संपलं गड्या. या वृत्तीचे विचाराचे तुम्ही आम्ही माणसं आहोत. पण संत जीवन जगाला हा उपदेश करतो, बाबा भगवंतानी हा मनुष्य जन्म तुम्हाला आम्हाला जो प्राप्त करून दिलाय ना, हा कशा करता दिलाय याचं महत्व तुम्हाला आजपर्यंत कळालं नाही. का कळालं नाही? अज्ञानरूपी पटाळामुळे, अंधकारामुळे आपण फक्त चालतोय, पण चाललो कुठं हेच कळत नाही. जीवन मिळाले कशा करता? जिने हा जीव दिला दान तयाची करीन मी चिंतन, जग जीवन नारायण गायन गुणतयाचे, जो या भिवरेचा तेरी कट धरोनी पाऊल समाधी सागरे आंबरे धरोनी राहे या भिवरेचा तेरी कट धरोनी आगरे पाऊल समाधी सागरे आंबरे धरोनी राहे. जिने हा जीव दिला दान तयाची करीन चिंतन, जग जीवन नारायण गायन गुणतयाचे. देवाने देह दान कशा करता दिला त्याचं चिंतन करता. चिंतन कशा करता करायचं? चिंतने तद्रूपता. देह प्राप्ती होण्याकरता, परमात्मा प्राप्ती होण्याकरता त्याच्या चिंतनाची गरज आहे. मग महाराज आम्हाला ते चिंतन आमच्याकडून घडण्याकरता आम्हाला कोणीतरी एखादा उपदेश करणारा एखादा साधू महात्मा असायला पाहिजे की नाही? साधू शिवाय, संताशिवाय या मार्गाचं मार्गदर्शन कोणीच करणार नाही. कारण देव प्राप्तीचा मार्ग जगाच्या बाजारामध्ये फक्त माहिती तो संतांना. विठ्ठला
प्राप्ति सी हो पाए। वाटत असेल तर संताशिवाय आपल्याला तो मार्ग कोणी सांगणार नाही बाबा। जगत म्हणजे कोर्ट आहे, जगतरूपी कोर्टात तुम्ही आम्ही सगळे जीव म्हणजे आरोपी आहोत आणि संत जगतातले वकील आहे आणि देव जगतातला न्यायाधीश आहे। या जगतरूपी कोर्टामध्ये या जीवरूपी आरोप्याला भगवान परमात्मा रूपी न्यायाधीशाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर पहिले संत रूपी वकिलाची भेट घ्यावी लागते। संताविना प्राप्ती नाही, देवाची प्राप्ती होऊ शकत नाही। देव प्राप्तीचा मार्ग तो माहिती फक्त संतांना। तुम्हाला असा एक प्रश्न आता संभवेल, महाराज देव प्राप्तीशिवाय जीवाचं कल्याण नाही, जन्माचं सार्थक नाही, आणि देव प्राप्तीचा मार्ग तुम्हाला माहित नाही, तो माहित आहे संताला। संताशिवाय देव प्राप्त होणार नाही, पण जगात संत म्हणायचंय कोणाला हा फार मोठा प्रश्न आहे। दोन प्रकारचे संत आणि जगतात आहे, एक अंतरंग अवस्थेचे संत आणि एक बहिरंग अवस्थेचे संत आहे। पण आजपर्यंत आपण अंतरंगत्वाचा विचार केलाच नाही, आपण बहिरंगत्वाने खऱ्या अर्थाने विचार करतो। विठ्ठला वाच्यार्थाकडे माणसाचं मन चित्त वेधल्या जातं, लक्षार्थाचा विचार आपण करत नाही। एक दिवस सहजच प्रवास करत असताना गाडी पंक्चर झाली आणि एक मित्राला सांगू लागलो, म्हटले बाबा मला गाडीची हवा गेली, पंक्चर झाल्यामुळे मला 4 किलोमीटर गाडी लोटीत न्यावा लागली। काय म्हटलं मी त्या मित्राला, 4 किलोमीटर गाडी मला लोटीत न्यावा लागली। तो मित्र मला काय म्हटलं, लक्ष्मण बाबा काय डोकं आहे म्हटले, तू किती दिवसापासून कीर्तन करतोस? म्हटले झाले 10-20 वर्ष। म्हटले गाडी पंक्चर झाली म्हणतोस आणि 4 किलोमीटर मला गाडी लोटीत न्यावा लागली, पण ती गाडी लोटीत तो नेलीच कशी? म्हणजे गाडी लोटीमध्ये बसलीच कशी? गाडी लोटीत नेली। तुमच्या डोक्यात अजून बसला। आपण अंतरंगत्वाचा विचार करतो भाऊ, त्याला वाटलं चहा पिण्याची लोटी आहे बाबा, पण त्याच्यात तो गाडी लोटीत नेली। अरे गाडी लोटीत नेलं म्हणजे गाडी ढकलत नेलं। रस्त्याने प्रवास करत असताना एका ग्रस्ताला विचारलं, बाबा मला तलवाडे गावला कीर्तन करता जायचंय, नेमकं एका रस्त्याला 4 रस्ते फुटलेले, मी नेमकं हा रस्ता जातो कुठं? तो म्हटला, महाराज जन्माला आल्यापासून पाहतो हा रस्ता इथंच पडलेला असतो, जातो तरी कुठं? अरे रस्ता जातो कुठं म्हणजे या रस्त्याने मी जर मार्गक्रमणा केली तर मला अंतिम असणारं गाव लागेल तरी कोणतं? मला तलवाडे गावला जायचंय। पण त्या बारकावेने अंतरंगत्वाचा विचार आम्ही आजपर्यंत करत आलेलो नाही बाबा। त्याकरता संतांना अवतार घ्यावा लागला आणि संतांना या अभंग लिहावं लागले। विठ्ठला संत दोन प्रकारचे संत आहे, एक अंतरंग अवस्थेचे संत आहे, दुसरे बहिरंग अवस्थेचे संत आहे। काही दिसणारे संत आहे आणि काही असणारे संत आहे। आता दिसणारे संत जगात कमी गाव, एका ठिकाणी मी असं वाचलं, महाराज अस्वलाच्या अंगावर लांब लांब जाता, पारणी लंगोटीने साधू दिसे मोठा, कुत्र्याच्या अंगावर भगवी जटा, गाढवाच्या अंगाला भस्माचा काही तोटा, ऐसा साधू नकली जाण खोटा।
अस्वलाच्या अंगावर लांब लांब जटा असतात मग त्याला साधू म्हणता येईल का? कुत्र्याच्या अंगावर भगवी जटा असते त्याला साधू म्हणता येईल का? गाढवाच्या अंगाला भस्माचा तोटाच नसतो त्याला साधू म्हणता येईल का? पारधी लंगोट नेसल्यानंतर साधू सारखा दिसतो मग त्याला साधू म्हणता येईल का? ऐसा साधू नकली जाना खोटा विठाला. असे बहिरंग अवस्थेचे काही संत जगाच्या बाजारात आहे. वरी भगवा झाला नवीन अंतरी व शिकेला कामी त्याला म्हणून साधू जगे विडंबना बाधू. दिसणारे संत आहे. तुम्हाला कळण्याकरता मी दृष्टांत सांगेन. एक ग्रस्त असा बाहेर गावी फिरण्याकरता निघाला. प्रवास करत असताना महाराज मजल दर मजल करत सारखा तो चालतोय प्रवास करतोय. प्रवास करून तो थकलेला आहे दमलेला शिनलेला आहे. त्याच्या अंगाचा दहा होतोय त्याच्या अंगाची कसकस होतीये आणि म्हणून तो प्रवास करून घरी आल्यानंतर आपल्या पत्नीला म्हणू लागलाय 4 दिवसापासून मी प्रवास करतोय. मी प्रवासामध्ये थकलेलो आहे दमलेलो शिनलेलो आहे. माझ्या अंगाचा दहा होतोय माझ्या अंगाची कसकस होते. घरामध्ये जर खोबऱ्याचं तेल असेल तर माझ्या अंगाची मालिश करते का? पत्नी म्हणू लागली मालक घरामध्ये खोबऱ्याचं तेलच शिल्लक नाही. म्हटले मग दुसरं तिळाचं तेल. अहो तिळाचं तेल नाहीये. म्हटले मोहरीचं तेल. मोहरीचं तेल नाही. रॉकेल बंद झालं म्हटले. आता पेट्रोल डिझेल अजिबात नाही. मग कोणतं तेल घरात आहे? पत्नी म्हणू लागली फक्त बिबव्याचं तेल आहे आणू का? तुम्हाला बिबवा माहिती आहे ना? खानदेशमध्ये महाराज एक दिवस असा दृष्टांत सांगता हा बिबवा मी सांगितला. ते कीर्तन संपल्यानंतर एक जण जवळ आलं. महाराज तुम्ही ते बिबवा काय म्हणत होते? मग माझा जो मित्र होता ना तो म्हटला महाराज बिलावा म्हणा बिलावा तिकडं बिलावा म्हणतात त्याला बिबवा कळत नाही. विढाला खानदेशमधल्या भाषेमध्ये ना आपल्या भाषेमध्ये बराचसा फरक आहे. मी पहिल्यांदा आळंदी सुटल्यानंतर साक्री तालुक्यामध्ये अक्कलपाड्याला कीर्तनाला गेलो होतो. तेव्हा मला कीर्तनाची अक्कलही नव्हती पण गेलो त्या अक्कलपाड्याला प्रवचनाला. कीर्तनही कसलो तेवढ्यात मी जाऊन पोहोचल्यानंतर एक दौंडी पिटवणार आला. आळंदीना बाबा येल से मंदिर में महाराज ना प्रवचन से. दौंडी पिटवायला लागला. आळंदीना बाबा येल से मंदिर में महाराज ना प्रवचन से. एक जण म्हटला प्रवचन मा काय रास रे भाऊ? अरे म्हटलं कीर्तन से ना. म्हटले हो मग कीर्तन ना पिलू प्रवचन से म्हटले. तो काय म्हटला? कीर्तन ना पिलू प्रवचन से. कीर्तन 2 तासाचं प्रवचन 1 तास होतो. तो म्हटला कीर्तनाचं पिलू म्हणजे प्रवचन आहे. त्या भाषेत आपल्या भाषेमध्ये फरक आहे. महाराज ज्ञानोबरांनी कसा गोंधळ मिटवला असेल 56 भाषेचा केला शिकवलं सांगा ना तुम्ही. तसं महाराज बिबवा कळत नाही. बिबव्याचं तेल आहे आणू का म्हटले. याने विचार काय केला माहिती का? खोबऱ्याचं तरी तेलच आहे तिळाचं तरी तेलच आहे रॉकेल पेट्रोल डिझेल तरी तेलच आहे आणि बिबव्याचं तरी तेलच आहे. बहिरंगत्वाने विचार केला आज म्हटले बिबव्याचं तेल आणि माझ्या अंगाची मालिश करू. त्याच्या पत्नीने बिबव्याचं तेल आणलं आणि याच्या अंगाची मालिश करायला सुरुवात केली. थंडगार वाटलं असेल का हो बिबराज बाबा? हो एकदम शीतलता प्राप्त झाली असेल त्याच्या शरीराला. अहो ज्ञानोबराय दृष्टांत सांगता. कोणी एक प्राणी प्रवासी पिढीला स्नेहानं देखीला बिबवा देणे तयाचे ते स्नेह लाविला सुजला सर्वांनी ऐसे झाले. कोणी एक प्राणी प्रवासी पिढीला स्नेहानं देखीला बिबवा देणे तयाचे ते स्नेह लाविता अंगी सुजला सर्वांगी ऐशी झाली. हे तेल अंगाला लावल्याचा परिणाम तो असा गडेलट्ट तानाजी मालुसरी सारखा सुजून बसला. याचं काय करू? तेलाचा बहिरंगत्वाने विचार केल्याचा परिणाम. विठाला जगाच्या बाजारामध्ये काही बहिरंग अवस्थेचे संत आहे आणि काही अंतरंग अवस्थेचे संत आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांना असं वाटलं या बहिरंगत्व असणाऱ्या बाहेरून दिसणाऱ्या संतांच्या पाठीमागे जर हा समाज खेचला गेला
तर या समाजाचं अधपतन होईल, समाज हा वाम मार्गाच्या दिशेने घेतला जाईल, जन्माचं सार्थक त्यांचं होणार नाही. गड्या खऱ्या वैष्णवाची, खऱ्या संतांची ओळख करून देण्याकरता जगद्गुरु तुकोबांनी अभंग निर्माण केला. आणि तुकोबाई म्हणतात या जगाच्या बाजारामध्ये खरे सामर्थ्यशाली, खरे ताकदवान, खरे बलवान जर जगात कोण असतील ते फक्त विष्णूचे दासच आहे. अभंगाचा पहिला विष्णुदास जगी पाप पुण्यांगी नातळे त्या. खरे झुंजार, खरे जगाच्या बाजारात जर कोण असतील ते विष्णूचे दास आहे. महाराज म्हणजे सर्व ताकद, सर्व सामर्थ्य ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे त्यांना खऱ्या अर्थाने झुंजार पदवी बहाल केलेली आहे. आपणही महाराज आपल्या बायकोच्या समोर तलवार फिरून म्हणतो मला बलवान म्हणशील की नाही, मला सामर्थ्यवान म्हणशील की नाही, मला ताकदवान म्हणशील की नाही. एक जण असाच बायकोला दम देऊ लागला महाराज. आता काही लोकांचं सामर्थ्य असतं आपल्या महाराष्ट्रापुरतं, काही लोकांचं सामर्थ्य जिल्ह्यापुरतं, काही लोकांचं सामर्थ्य आपल्या तालुक्यापुरतं असतं, काही लोकांचं सामर्थ्य आपल्या गावापुरतं असतं, काही काही लोकांचं फक्त धमतं आपल्या बाईपुरतं. तिला माहित असते कोण्या जातीचं, पण मजबुरी का ना महात्मा गांधी नाविलाजाने त्याच्याशी संबंध ठेवावा लागतो. बायको समोर तलवार फिरून शिरोत्व पदवी बहाल म्हणजे शूर म्हणून गेणारे जगातात अनेक शूर आहे महाराज. एक जण असं गादीवर लोळताना बाईला म्हणायचा मला ताकदवान म्हणशील की नाही, मला झुंजार म्हणशील की नाही, मला बलवान म्हणशील की नाही. बायको म्हटली मालक तुम्हाला जरूर पदवी बहाल करणार आहे, पण काहीतरी तुम्ही सामर्थ्य दाखवलं पाहिजे तर आणि तरच ही पदवी तुम्हाला बहाल होईल. विठ्ठला आता बायकोने हा प्रश्न केल्यानंतर तो म्हटला लगेच रणभूमीच्या दिशेने निघाला महाराज. हो, युद्धभूमीच्या दिशेने निघाला. तिथं गेल्यानंतर महाराज आदल्या दिवशी युद्ध होऊन गेलेलं होतं. त्या ठिकाणी हजारो असणारे सैन्य मृत्युमुखी पडलेले होते. आता बायकोला काहीतरी सामर्थ्य दाखवायचं आहे, त्याकरता यांनी काय केलं, मेलेल्या मुर्द्याचे हातपाय तोडायला सुरुवात केली. मेलेल्या मुर्द्याचे हातपाय तोडले आणि त्याचे मुळे बांधली. चैत्र वैशाखाच्या भर उन्हामध्ये खांद्यावरती मुळे घेऊन झाम 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 करीत निघाला. घरी गेल्या पत्नीच्या समोर गेल्यानंतर ती खांद्यावरची सैन्याचे हातपाय तोडून आणलेली जी मुळी होती ना, ती धार दिशी पत्नीच्या समोर हातवून दिली. कशी हातवली? गाडी लेट सुटली. चोर येण्याच्या आधी शस्त्र सज्ज पाहिजे. चोर निघून गेल्यावर काठ्या काही उपयोगाच्या होणार नाही. आता पुन्हा कशी आदळली? क्या बात आहे. आता
म्हणशील की नाही. बायको हुशार होती महाराज. बायको म्हटली मालक खरंच सामर्थ्य तुमच्या अंतःकरणात आहे बरं का. तुमच्या जीवनामध्ये खरंच सामर्थ्य आहे का. तुम्ही असणारी ती सैन्यांची हात आणि पाय तोडून आणलीस म्हटले. हात पाय तोडून आणली. फार मोठा पुरुषार्थ केला महाराज तुम्ही. फार मोठा पुरुषार्थ केला. पण एक प्रश्न विचारू का तुम्हाला. विचारू का नको विचारू तुम्हाला. म्हटले तुम्ही सैन्यांचे हातपाय तोडून आणले. फार मोठा पुरुषार्थ तुम्ही आपल्या जीवनात कमवलाय. पण एक शंका आहे मला. तुम्ही सैन्यांचे हातपाय तोडून आणण्याऐवजी त्यांची मुंडकी का तोडून आणली नाही. तो म्हटला मुंडकी सुद्धा तोडून आणायची होती पण माझ्या आधीच कोणी मुंडकी तोडून नेली होती. अरे मेलेल्या मुर्द्यांचे हातपाय तोडण्यामध्ये काय पुरुषार्थ आहे. आणि मेलेल्या मुर्द्यांचे हातपाय तोडून आणणारा कोण शिवजगाच्या बाजारात आहे. विठाला माणूस कष्टाने ताकदीने सामर्थ्याने खऱ्या अर्थाने सामर्थ्यशाली प्रयत्नाने आणि पराक्रमाने खऱ्या अर्थाने मनुष्य सामर्थ्यशाली होत असतो. पराक्रमाशिवाय सामर्थ्य जीवनामध्ये खऱ्या अर्थाने प्राप्त होत नाही. आडनावाचा वाघ असला म्हणून तो काही वाघ होत असतो गो महाराज. हो आडनावाचा वाघ असला म्हणून तो वाघ होत असतो. एका पतीचं आडनाव होतं वाघ पण ती काय प्रकार घडायचा. पण पत्नीचा पती विठाला वाघ होतो. हरलायचा सुद्धा वाघासारखा माणसात आला का वाघासारखा डरकळ्या फोडायचा. मित्रमंडळीत आला का महेश दादा एकदम वाघासारखा डरकळ्या फोडायचा. पण तो घरी गेला का असा बिल्ली मांजरी सारखा एका कोपऱ्यात जाऊन बसायचा. त्याच्या मित्राने एक दिवस त्याला विचारलं का रे वाघा इथं वाघ कोण नाही ना. काय होतं माहितीये का मला अजून 1 तासभर इथं थांबायचंय. रात्री मी कीर्तनाला गेलो महाराज या रानवड जवळ नांदूरला. तिथं वाघा सुटले ना. त्या वाघाच्या भीतीने कीर्तनाला येईच ना कोणी. हो म्हटलं जाऊ दे गर्दी कमी असली तर चालेल पण गर्दी महत्वाची. विठाला वाघ मित्रमंडळीत गेला का राहायचा सुद्धा वाघासारखा पण घरी गेला का बिली मांजरी सारखा एका कोपऱ्यात जाऊन बसायचा. त्याच्या सख्या मित्राने त्याला एक दिवस प्रश्न केला का रे वाघा तू आमच्या ताल्यानंतर नावासारखा राहतो. खरंच तुझा आडनावही वाघ आहे आणि तो वागतो सुद्धा वाघासारखा पण घरी गेल्यानंतर असा बिली मांजरी सारखा का राहतो. तो म्हटला बाबा माझा आडनावही वाघ मी तुमच्या ताल्यानंतर वागतो सुद्धा वाघासारखा पण घरी गेल्यानंतर मला बिली मांजरी सारखं राहावं लागतं. याचं काय करायचं तुम्हाला माहिती का. माझा आडनाव जरी वाघ असलं पण माझ्या पत्नीचा माहेरचा आडनाव वाघ मारे असल्यामुळे मला गुपचूप असावं लागतं. आडनावाच्या वाघाने किती वाघ वाढण्याचा प्रयत्न केला तो कदापि वाघ होत नाही. विठाला वाघ जगाच्या बाजारात आमचे संत म्हणजे वाघ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना वाघ ही पदवी देण्यात आली. अरे वाघ तो वाघच असतो. वाघ तो वाघच असतो. त्याला कोणी वाली नसतो. वाघ तो वाघच असतो. त्याला कोणी वाली नसतो. जो महाराष्ट्रात राहून वारकरी जीवन जगतो त्याचाच फक्त छत्रपती शिवाजी महाराज असतो. भवानी मातेचा लेख तो मुघलांचा राजा होता. भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणापुढे मुघलांचा तो बाप होता. झुकला नाही कोणापुढे मुघलांचा तो बाप होता. जो चुकत असेल त्याला सत्याची वाट दाखवा. जो नडत असेल त्याला मराठ्यांची जात दाखवा. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि वारकऱ्याशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजीन दात ही दात वारकऱ्याची. दात मोजण्याचं सामर्थ्य फक्त आमच्या संत रूपी वाघामध्ये आहे. म्हणून तेच जगतामध्ये खरे झुंजार आहे. झुंजार ते विष्णुदास
संतांना बहाल करण्यात आली. मग महाराज शूर म्हटल्यानंतर साधू ओळखावा मरणी आणि शूर ओळखावा रणी. शूर रणांगणावरती ओळखला जातो आणि साधू अंतिम समायला मरणाच्या वेळेला ओळखायला येतो. हा खरं साधू आहे का? महाराज तुम्हाला शिरोत्व पदवी संत बहाल करताय, मग नेमकं तुम्ही युद्ध केलंय कोणाबरोबर? बरोबर आहे की नाही? जसं कौरवांचं युद्ध चालायचंय पांडवाबरोबर आणि पांडवांचं युद्ध चालायचंय कौरवांबरोबर, तसं तुमचं युद्ध चाललंय कोणाबरोबर? तुम्हाला शिरोत्व पदवी बहाल झाली ना, तुमचं युद्ध चाललंय कोणाबरोबर? आणि जसं कौरवांचं युद्ध सकाळी दिवस उगवायला सुरू झालं तर दिवस असताना युद्ध बंद व्हायचं, नेमका तुमचा युद्धाचा कालावधी तरी कोणता आहे? विठाला आमच्या संतांनी युद्ध केलं ना महाराज, त्या अंतरंगावस्थेच्या असणाऱ्या विकाराशी युद्ध केलं. ज्या विकाराने भल्या भल्यांना नाडवलं गड्या, त्या विकाराबरोबर आमच्या संतांनी युद्ध केलंय. काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार, दंभ हे सगळे विकारोपी शत्रू आमच्या संतांनी मारले. कारण यांनी भल्या भल्याला सोडलं नाही. कामाजी कोतवाल याने नाडले बहुतांश, कामाजी कोतवाल याने नाडले बहुतांश, हरिहराचे अमृते तो भराई नाडिले बहुतांशी, हरिहराची अमृत येतो भैनाळी त्यासी, जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी, क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्यासे. कामाची कोतवाल, क्रोधाची फौजदार या भल्या भल्यांनी जगाला नाडवलंय. आमच्या संतांनी काय केलं गड्या? काम क्रोध बंदी खाली तुका भले काय केलं? काम क्रोध बंदी खाणी, त्यांना आम्ही बंदी खाण्यामध्ये डांबलंय, बंदी खाण्यामध्ये टाकलंय. आता काम क्रोधा नाही झाली आणि बुद्धी झाली समता. ती आमच्या जीवनामध्ये वास्तव्य करू शकत नाही. काय यांना मारलं? कशा करता यांच्या बरोबर युद्ध केलं? याचं कारण असं आहे, काम क्रोध लोभ ही असणारी तीन नरकाची द्वार आहे. हो, कोण कोण आहे? काम क्रोध आणि लोभ हे तीन नरकाची द्वार आहे. यांच्यापासून सावध. काम तस्मात् त्रयं त्यजेत, त्रिविधम नरक सेदम द्वारम नाशनम आत्मनः, काम क्रोध तथा लोभ तस्मात् त्रयं त्यजेत. आणि दुसरं महत्वाचं कारण सांगू का? हे काम क्रोधादी विकार आपल्या जीवनामध्ये पाप निर्माण करणारे आहे. हो, एकदा अर्जुनाने भगवंताला प्रश्न केला होता, हे देवा आता केन प्रयुक्तोयं पापमाचरति पुरुषः अनिष्टन्नपि वासनेव बलादिव नियोजितः. आता केन प्रयुक्तोयं पापमाचरति, पाप कोणामुळे निर्माण होतात? श्री भगवान वाच, कामेश क्रोधेश रजोगुणो समोद्भवः, महाशनो महापाप्मा विद्येन निहे वैरिणम. हे ज्ञान निधीचे भुजंग, विषय नरीचे वाग, भजन मार्गेचे मांग, बारक जिही
भजनाला भक्तीला अडविणारे हे विकार आहे आणि महाशनो महापापमा हे पाप निर्माण करणारे आहे. पण आमच्या तुकोबराने विचार केला पाप आणि पुण्य यांच्यामुळेच निर्माण होतं ना, पाप आणि पुण्य या विकारामुळेच निर्माण होतं ना, म्हणजे पाप पुण्य निर्माण करणारे ते जर घालवले तर पाप पुण्य अंगी नातले आता पापही आपल्याला लागणार नाहीये आणि पुण्य सुद्धा आपल्याला लागणार नाहीये. तुम्हाला सांगतो एक तर पाप लागायला पाहिजे नाही तर पुण्य लागायला पाहिजे ना. पण तुकाराम महाराज म्हणतात पाप पुण्य अंगी नातळे द्या. पाप का लागत नाही, पाप निर्माण करणारे घालवले आणि पुण्य का लागत नाही, आम्हाला पुण्याशी घेणं देणंच राहिलं नाही. आमचं जीवन ही भक्ती चिंतनाद्वारा पाप आणि पुण्य विवर्जित झालेलं आहे. आम्ही सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयो तुल्य निंदा स्तुती रिमोणी संतुष्ट येन केनची. आम्हाला निंदा आणि स्तुती अजिब समान आहे. आम्हाला पाप पुण्य कळत नाही, मी त्याच्या पलीकडे जाऊन पोहोचलेलो आहे. अशी अवस्था आमची झालेली आहे. म्हणून पाप पुण्य अंगी नांदडे त्या विठला जगद्गुरु तुकोबराला काही लोकांनी प्रश्न केला. म्हटले महाराज तुमचं युद्ध विकाराबरोबर चाललंय, आता पाप पुण्य तुम्हाला लागणार नाही, पाप पुण्य प्राप्त ज्यांच्यामुळे होत होतं त्यांना तुम्ही खऱ्या अर्थाने घालवलंय. पण युद्ध चाललंय तुमचं किती दिवस, त्याचा वेळ किती होता. जसं कीर्तन चालतं 9ला सुरू झालं का 11ला संपतं, प्रवचन 9ला सुरू झालं का 10 वाजता संपतं, तमाशा 9ला सुरू झाला तर तो 12 वाजता म्हणजे 3 तासाचा असतो. तमाशा रात्री 10ला चालू झाला का तो रातभर चालतो. तसं तुमचं युद्ध चाललंय कोणाबरोबर आणि किती वेळ चाललंय महाराज. त्यावेळेस संत सांगतात आमचं जे विकाराशी चाललेलं युद्ध आहे ना एक क्षणभर सुद्धा बंद नाही महाराज. रात्रंदिवस रात्रंदिवस चाललंय. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग आंतरबाह्य जन आणि मन, बाह्य जनाशी आणि आंतर मनाशी आमचं रात्रंदिवस युद्ध चाललंय. पण समाजातल्या काही लोकांनी तुकाराम महाराजांना प्रश्न केला. म्हटले महाराज पण तुम्ही युद्ध करत असताना शस्त्र वापरले तरी कोणते. आताचा एखादा युद्ध करता जर असेल तर तो नाना प्रकारची शस्त्र वापरतो, तलवारी वापरतो, भाले वापरतो, नाना प्रकारचे शस्त्र वापरतो. पण तुमच्याजवळ शस्त्र होतं तरी कोणतं, त्या शस्त्राचं वर्णन अभंगाच्या 2य चरणामध्ये केलं.
गोविंद त्या मणी बैसलासे. गोविंद रामाची हत्यार आमच्या संतांनी खऱ्या अर्थाने वापरलेली आहे. तुका म्हणे काळा हाना तोंडा वरी आता भला हरी राम वाणे. राम रूपी बाण आम्ही आमच्या जीवनात धारण केले, त्याचा परिणाम ही विकार आमच्यावरती चालू करू शकत नाही. विकार शून्य अवस्था झाली म्हणजे पाप आणि पुण्य आम्हाला लागत नाही. महाराज, हे शस्त्र तुम्ही वापरत असताना याचा नेमका वापर तरी कसा केला म्हटले, त्याचा वापर आम्ही जागृतीत केला. गोविंद आसनी. त्याचा परिणाम झाला काय? गोविंद शयनी. आणि त्याचा आजरून परिणाम झाला काय? गोविंद त्या मणी बैसलासी. ज्ञानोबराय सुद्धा हीच युक्ती वापरतात, हीच गोष्ट जगाला सांगतात. बाबा, जागृत अवस्थेमध्ये मनुष्य जे कर्म करतो ना, तेच कर्म स्वप्नामध्ये येत असतं. तुम्ही जे चिंतन करता जागृतीमध्ये, त्याचं स्मरण, त्याचं चिंतन आपल्याकडून स्वप्नामध्ये घडत असतं. आणि जागता जवासी जे तव ध्याने भावना भावी जे डोळा लागत खेळ देखी जे तेची स्वप्नी. जागृती चिंतन केलं का स्वप्नात येतं. एका असणाऱ्या मुलाने आपल्या शेतामध्ये गेला आणि आपल्या बांधाच्या कडेने एक साप पाहिला. ते दिवसभर ओरडत फिरू लागले, साप 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 साप. दिवसभर चिंतन केलं. संध्याकाळी घरी आला, जेवण खावण झालं, झोपला आणि रात्री 12-1 वाजता आवाज येऊ लागला, साप साप साप. त्याची आई उठली, म्हटले आवाज तर बाळूचा दिसतो, साप साप म्हणतोय, पण बाळू तर झोपलेला दिसतोय, मग साप आहे तरी कोणी? पुन्हा 2 मिनिटं झाल्यानंतर साप 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 ओरडू लागला. तेवढ्यामध्ये आई गेली आणि त्याला बाळूला हलू जरा जागा केलं. बाळू जागा हो, जागा हो. जागा केलं. बाळूला प्रश्न केला, बाळू तू ओरडत होता साप साप, तो कुठेही तो साप? बाळूने सांगितलं, आई आता नाही येतो साप. मी दिवसा जागृती अवस्थेमध्ये आपल्या शेतामध्ये कामाला गेलो ना, बांधाच्या कडेला मला साप दिसलाय. त्याचं दिवसभर चिंतन केल्याचा परिणाम स्वप्नामध्ये त्याचं चिंतन येऊ लागलं. दिवसभर साप साप म्हटलं तर स्वप्नात येतं, तर दिवसभर गोविंद म्हटलं तर स्वप्नात काय येणार नाही. परंपरेचा दृष्टांत सांगितला जातो महाराज. दृष्टांत सर्वांच्या पाठातला आहे. आता पूर्वीचा काळ होता महाराज, महाराजाला कीर्तनाला बोलवायचं असेल तर तेव्हा फोन सुद्धा नव्हता, पत्र पाठवावं लागायचं आणि पत्राद्वारा तो व्यवहार चालायचा. महाराज गाडीनं यायचे, कुठंतरी बसमध्ये तिथं उतरायचे, तिथून भेटली गाडी एखादी तर चालली ना तर पैदल प्रवास करायची आणि कीर्तनाच्या जागेवरती येऊन पोहोचवायचे. आता महाराजाला फोन केला, हॅलो बोलो, कुठं आहे तुम्ही? जमिनीवरच आहे. तारीख द्यायची, कोणती तारीख आहे? अमुक तारीख लिहून घेतली. पुढचा बोला, तुमचं नियोजन कसं काय, नाही का? या सगळ्या गोष्टी आता महाराज कुठपर्यंत आले? आले मंडपामध्ये. आता काय निघालं बरं, सगळ्या गाड्या घोड्या सगळी व्यवस्था झाली. पण पूर्वीचा काळ होता, महाराजाला येण्याकरता विलंब व्हायचा. आणि तुम्हाला सांगतो त्या काळात आहे ना, कीर्तनामध्ये रंग देवता तशीच असायची हो. सगळे साऊंड सिस्टीम मध्ये का हो समाधान महाराज? नाही 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 नाही, पहिला एकच माईक असायचा, एक भोंगा पुढे लावलेला हो, एक मंदिरावर भोंगा असायचा, त्याचा खाली आवाजही येत नसायचा हो. आणि हा माईक होता ना, माईक एकच माईक असायचा कीर्तनाकारा पुढं, त्याला स्टँड नसायचा, तो वरून टांगलेला असायचा. गायकाला जर गाव वाटलं का त्याच्याकडे पाहत असेल मग कसो गावरे सुख डोळ्याची भोक नवजी माझ्या, त्या माईक कडे पाहायचं, गायन करायचं. मग माझ्याला वाटलं वाजाव तर त्याला वर शाही करायची, त्याच्याकडे पाहून वाजवायचं. पण आनंद किती होता महाराज, तो आनंद आहे का? आता सगळं काही सुख सुविधा निघाले महाराज, पण अजिबात तसला आनंद मिळत नाही महाराज. विठोबा कीर्तना करता आले, कीर्तन व्यवस्थित पार पडलंय. आणि आता संध्याकाळी, आता रात्री झोपण्याची आरामाची व्यवस्था कुठे म्हणून कमिटीतल्या एका माणसाने एका सुंदर निवांत ठिकाणी त्यांची झोपण्याची राहण्याची व्यवस्था केली. ते महाराजाला सांगितलं, महाराज तुम्ही बिनधास्त झोपा, निश्चिंत झोपा, नो टेन्शन झोपा. गादी तक्क्यावर सगळ्या प्रकारची व्यवस्था केली
आणि महाराजाला रात्री तहान लागे म्हणून पाण्याची बॉटल उशाला आणून ठेवली. पण प्रकार काय घडला माहिती का? महाराज झोपले रूम मध्ये, आपले घर मालकही झोपलेले. प्रकार घडला काय? रात्री 12-1 वाजता घरात आवाज येऊ लागला. काय आवाज येऊ लागला? उतर खाली, उतर खाली, उतर खाली, उतर तुम्ही खाली. महाराज ताडकन उठून बसले त्या गादीवरती, काठवरती उठून बसले. म्हटले घरमालकांनी मला इथं आराम करण्याची व्यवस्था केली, गादी तक्क्यावर सगळ्या प्रकारची व्यवस्था केली आहे. रात्री तहान लागे म्हणून पाण्याची बॉटल उशाल आणून ठेवली आहे. पुन्हा आवाज येतोय उतर खाली, उतर खाली, उतर खाली. तेवढ्यात म्हटले येत असं कुठून तरी आवाज. पुन्हा ते महाराज झोपले. डोळ्याला डोळा लागला. पुन्हा 10-20 मिनिटं झाले. बराबर तुम्हाला सांगतो 10:30च्या सुमारास आवाज येऊ लागला. म्हणजे 97 कीर्तन असं रात्री आवाज येऊ लागला. उतर खाली, उतर खाली, उतर तुकडे खाली. तुला एकदा सांगतो, दोनदा सांगतो, तीनदा सांगतो, उतर तुकडे खाली. मला तार दिशी उठली, क्वाटून खाली उतरले. घर मालक जिथं झोपले होते दरवाजा बाजाला, ओ मालक उठा, ओ मालक उठा. घर मालकाला उठवलं. म्हटले का हो महाराज, का उठले? का झोपत नाही? का आराम करत नाही? का विश्रांती घेत नाही? महाराजाने सांगितलं. म्हटले मालक तुम्ही मला या कोटवर झोपायला लावलं, तुम्ही गादी तक्क्यावर सगळी व्यवस्था केली, पाण्याची बॉटल उशाला आणून ठेवली आणि पुन्हा आवाज देता उतर खाली, उतर खाली, उतर खाली. घर मालक म्हटले महाराज तुम्हाला कोणीच आवाज देत नाहीये, तुम्ही बिनधास्त झोपा, नो टेन्शन झोपा, निश्चिंतीने झोपा, अजिबात काळजी करू नका. म्हटले पण आवाज येतोय उतर खाली. महाराज आवाज कुठून येतो तुम्हाला सांगू का? तुम्ही या खाटेवरती झोपलाय बरोबर, या खाटेच्या खाली जे झोपलेलं दिसतं ना, एक कंडक्टर आहे. म्हटले कंडक्टर हो, दिवसभर गाडीमध्ये नाना प्रकारचे लोक गाडीमध्ये बसतात हो. आणि तुम्हाला सांगतो आता फुकट झाल्यामुळे तर अजून ठिकाणमध्ये लोक गाडी येतात हो गाडीमध्ये बसायला. तिकीट लागत नाही ना. मग ते असणारे मदिरा पान करून काही समाज, काही लोक गाडीमध्ये बसतात. ते कंडक्टर काय म्हणतात, बाबा तिकीट काढतो का? म्हटले नाही काढणार. मग उतर खाली. तिकीट काढतो का? नाही काढणार. मग उतर खाली. तिकीट काढतो? नाही काढणार. उतर खाली. तुला एकदा सांगतो, दोनदा सांगतो, तीनदा सांगतो, उतरतो की नाही खाली? हे सारखं दिवसभर उतर खाली, उतर खाली, उतर खाली, उतर खाली. हे दिवसभर सारखं चिंतन करतय ना महाराज कंडक्टर. त्या जागृती चिंतन केल्याचा परिणाम आता झोपलं तरी स्वप्नात सुद्धा ते उतर खाली, उतर खाली, उतर खाली. जसं कंडक्टर दिवसभर उतर खाली चिंतन करतो, तर स्वप्नात सुद्धा ते चिंतन येतं. तसं जागृती जर गोविंदाचं चिंतन केलं तर ते स्वप्नात काय येणार नाही. विठाला विठाला संत चिंतन करतात गोविंदासनी. एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, हरीचे कीर्तन. पांडुरंग मनी जागृती स्वप्ने पांडुरंग. जागृतीत चिंतन केलं तर स्वप्नात येतं, सुषुप्ती अवस्थेमध्ये चिंतन येतं. एवढंच नाही, ज्याचं चिंतन केलं तो गोविंद त्या मनी बैसलासी. आता तुम्ही बारकावरी विचार करा, आपल्या मनामध्ये साऱ्या जगाचा गव्हाळ येऊन बसलेला आहे ना. आपल्या मनात देव येऊन बसणं एवढं सोपं वाटतं का तुम्हाला? देव येऊन बसणं, आपलं मन विक्षिप्त आहे, चंचल अवस्थेमध्ये.
आणि त्या मनामध्ये देव येऊन बसवणं एवढं सोपं नाही. त्याकरता काय करावं लागेल, त्याला हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळे मार्गाची बळे निश्चित ठाकी. त्याला हळूहळू 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 त्याला गोविंद नामाच्या चिंतनाचं वेळ लावावं लागणार आहे. बरोबर आहे का नाही? दोन मार्ग आहे देवापर्यंत जाण्याचे. एक पिपिलिका मार्ग आहे आणि दुसरा विहंगम मार्ग आहे. विहंगम मार्ग कशाला म्हणतात? पोपटाला जर आंबा खावासा वाटला तर पोपट लगेच या झाडावर उठतो आणि त्या दुसऱ्या झाडावरती जाऊन बसतो आणि आंब्याचा आस्वाद घेतो. पण मुंगीला जर आंबा खावा वाटला की लगेच ती उडून लगेच त्या दुसऱ्या झाडावर जाऊन बसू शकत नाही, आंब्याचा आस्वाद घेऊ शकत नाही. ती तिच्या मुंगीच्या चालीने चालणार. तिला पिपिलिका मार्ग म्हणतात. हळूहळू ती चालणार आहे. तुमचं मन एकाएकी देवाला म्हणजे मनात देवाला वास्तव्य प्राप्त होणार नाही. हळूहळू त्याला चिंतनाचं वेळ लावलं. चिंतन करता 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 देव त्या मनामध्ये वास्तव्य केल्याशिवाय राहणार नाही. संतांच्या जीवनात घडलेली ही गोष्ट आहे दादा. गोविंद त्या मणी बैसलासी या दोन चरणामध्ये आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी वैष्णवांची अंतरंग लक्षणं प्रतिपादन केली. पण महाराज बहिरंग लक्षणं प्रतिपादन करत असताना जगद्गुरु तुकोबारायला काही लोकांनी विचारलं, म्हटले महाराज संतांची अंतरंग लक्षणं आम्हाला माहीत झालीत बुवा, पण बहिरंग लक्षण नेमकं हे संतच आहे हे ओळखायचे कसे? जसं ही गाडी MS-15 ही गाडी नाशिक जिल्ह्यातली हुआ, हो नाशिकची गाडी आहे. MS-17 ही श्रीरामपूरची गाडी आहे. MS-41 ही मालेगावची गाडी आहे. अजून MS-12-14 ही पुण्याची गाडी आहे. MS-1, 2, 3, 4 ही मुंबईची गाडी आहे. जशी नंबर प्लेटून ओळखल्या जाते बाबा या गाड्या, तसे महाराज हे संत हे वैष्णव नेमकं बहिरंग अवस्थेने ओळखायचं तरी कसे? एखादी काही खूण आहे का? त्याकरता जगद्गुरु संत नव्हती जगामान अवघड त्रुटी चल कंठी शोभेमा वैष्णव संत बहिरंग अवस्थेने ओळखायचे कसे? त्याकरता त्यांची सांकेतिक गुण सांगितलेली. ऊर्ध्वपुंड ढाळ कंठी शोभे माळ. ऊर्ध्व म्हणजे उभा आणि पुंड म्हणजे पोकळ. असा गंध त्या वैष्णवांनी आपल्या कपाळावरती लावलेला असतो. बरोबर आहे की नाही? आपण असा गंध लावतो की नाही? हो, गोपीचंदन उभा लावतो. 2 रेषा साईडने असतात. ऊर्ध्व म्हणजे उभा, पुंड म्हणजे पोकळ, आतमध्ये काही नसतं. हो, त्याचा परिणाम काय आहे? आणि कापेजे कळेकाळ तया भिडी. त्या गंधाला आणि त्या तुळशीच्या माळेला पाहून कळेकाळ सुद्धा घाबरतो महाराज. पण काही लोक महाराज गंधावाला पाहिला आणि टोपीवाला पाहिला का त्याची थट्टा चालू करतो महाराज. हो, माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो महाराज. कपाळाला गंध, डोक्यात टोपीन धोतर पाहिलं का काही लोकांना अक्कलच नसते. त्यांच्या दृष्टिकोनातून देव धर्म सांधी पडिले सकळ आणि विषयी गोंधळ गाजत असे. ते विषयाधीन झालेले असतात आणि व्यसनाधीन झालेले असतात. त्याला जगाचा देव आहे, संत आहे,
या गोष्टी कळतच नाही. एखादा साधू एखादा संत जर घराला आला तर ते म्हणतात बाबा संत येते घरा तो दिवस नाही बरा, तो दिवस नाही बरा. पण तुमच्या आमच्या दृष्टिकोनात तो संत येते घरा तोची दिवाळी दसरा विठाला. गंधातर माळेत काय ताकद आहे महाराज. जगाला खाणारा काळ सुद्धा दड 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 फळ सुटला कळकाळा बापुड्या रे. दड 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 फळ सुटला कळकाळा बापुड्या रे. सदैव भगवंताचं चिंतन करतात. कपाळाला गंध गळ्यात तुळशीची माळ आहे. कळी काळ दड 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 फळ सुटला कळी काळ बापुड्या रे. कळी काळ धडधड धडधड दुरदुर फळ सुटतो. तुकोरा म्हणतात आम्ही तर जगा काळ खाई आम्ही माथा दिला पाय. आमच्यावर तो चाल करू शकत नाही. सामर्थ्य संताचं त्या गंधाला माळीला पाहिल्यानंतर काळाला सुद्धा थरकाप सुटतो. तुकोबाराय म्हणतात आमच्या घरी तो राबतोय. काळ गुलाम सलाम करी तुया घरी राबत असो. तुका म्हणे काळ आता न करू शके. कशाचा परिणाम आहे? फक्त कपाळाला गंध आहे, गळ्यात तुळशीची माळ आहे. काही लोक म्हणतात महाराज मी विनोदाने सांगत असतो महाराज. काही लोक गळ्यात नुसते सोन्याच्या माळी घालतात, तुळशीच्या माळी. ते म्हणतात आमची मनाची माळ आहे. पण मनाची माळ कशी माहिती का? कीर्तनाचं असली तर कीर्तनात थांबू देत नाही, तमाशात गेली तर तमाशात थांबू. त्याच्या मनात आलं तू अच्छा माझ्या मनात आलं नाही कीर्तन करायचं चाललो मी. मनात आले काय बाबा? मनाची माळ नसावी, गळ्यात तुळशीची माळ असावी. सोन्याचे अलंकार जरूर गळ्यामध्ये घालावे, पण जीवन उद्धारा करता तुळशीची माळ गळ्यामध्ये असावी. सोन्याचे अलंकार गळ्यात असले त्याला चोरापासून भीती आहे, त्याला परिवारापासून भीती आहे, त्याला अनेकापासून भीती आहे. पण तुळशीच्या माळेवाल्याला एक जणांनी धरलंय बुवा, त्याची माळ तुळ घेऊन पळाला, असं कधी घडलंय का? अजिबात नाही. समजा माझ्या खिशात आता 10 लाख रुपये आहे, सध्या काहीच नाही. हो मी घ्यायला आलेलो आहे, नाही तर तुम्ही कीर्तन झाल्या बाबा काढा 10 लाख रुपये. पण मी रस्त्याने चाललो तर मला चोरापासून भीती. पण ऐक नाही भीती महाराज क्या करता? या मावल्यांच्या गळ्यामध्ये सोनं असतं महाराज. हे तुम्ही कशा करता गळ्यामध्ये घालता? चांगलं दिसाव म्हणून का त्याच्यापासून आपल्याला संरक्षण म्हणून? कशा करता अलंकार गळ्यामध्ये असतो? मावशो तुम्ही गळ्यात सोनं घातलं की नाही? आता यांच्या गळ्यात काहीच नाही, बरोबर आहे की नाही? तुमच्या गळ्यात आहे. तुम्ही सुका करता घातला का दुःखा करता? सुका करता का दुःखा करता? सुका करता, बरोबर आहे की नाही? समजा चोराची गाड तुम्हाला पडली, त्यांनी रामपुरी चाकू दाखवला, सोनं देते का लाव माणीला सुरी? तुम्ही काय म्हणसाल? प्राण गेला तर चालेल पण सोनं देणार नाही, असं म्हणणार का? सोनं लगेच तुम्ही काढून देणार आहे. मग सोनं तुम्हाला काय देतं? दुःख देतं. माझा एवढाच येतोय बाबा, मला दुसरं काहीच नकोय. तुमच्या जीवनातलं दुःख कायमच गेलं पाहिजे. एक काम करायचं, एका मावशीने उठायचं आणि कीर्तन सभेमध्ये सगळ्याच्या गळ्यात जमा करायचं, माझ्या पुढे आणून टाकायचं. एक पाव 3 गाव. महाराज कीर्तन झालं, पाकिट झालं, गोटा झाला आणि पुन्हा नोटा येईल, पुन्हा सोना येईल. पण तुमच्या जवळचं दुःख माझ्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. नको सोनं, सोने वाले सोना नहीं जागते रहो, सोएगा तो पूरा सोना चला जाएगा. सोने वाले सोना नहीं, सोएगा तो पूरा सोना चला जाएगा. सोने वाले याचा एक अर्थ असा घ्यायचा, सोने वाले सोना नहीं आणि सोने वाले सोना नहीं, जागते रहो. विठ्ठला विठ्ठला. गळ्यामध्ये तुळशीची माळ असावी, ती 108 मण्याची माळ असावी.
108च मणी का? 108 मणी म्हणजे 108 तीर्थ असतात. रोज आपण स्नान केल्यानंतर 108 मण्यावरून आपल्या अंगावरती पाणी पडतं. म्हणजे 108 तीर्थाचं स्नान घर बसल्या आपल्याला होतं. कुठं जाण्याची गरज नाही, काही खर्च येणार नाही. त्याकरता महाराज गळ्यामध्ये तुळशीची माळ असावी. अत्यंत महत्वाची पवित्र माळ आहे. आता काही लोक डोकं लावतात, महाराज तुळशीचीच माळ का हो? माझ्या हिशोबाने जर येड्या बाबडीची जर मण्याची माळ बनवली तर ती कधीच फुटणार नाही म्हणे. बरोबर आहे की नाही? आता या मणी थोडेसे होतं महाराज पाणी त्याला लागल्यानंतर, पण येड्या बाबडीची जर बनवली, सागाची बनवली, बरोबर आहे की नाही, किंवा खैराची बनवली. आता पखवाज बनवतात ना महाराज, शिसमचा बनवला जातो. शिसमचा पखवाज जर बनला तर काय मधुर आवाज देतो महाराज तो. हो, पखवाज जर आवाज देतो तर मग त्या असणाऱ्या शिसमच्या लाकडाचे मण्याची माळ चालणार नाही का? काही लोक नाही डोक्याला लावतात महाराज, दहाव्याच्या दिवशी पिंडाला शिवण्याकरता कावळाच का? हो, बगळा का नाही? बगळा प्रवचनाला असतो, कावळा पिंडाला शिवायला असतो. तो तिथं का? तुम्हाला सांगतो, तुम्हाला दुसरे पक्षी दिसणार नाही. दिसता का? मग कावळाच का? आता पुन्हा रामायण सांगावं लागलं मला त्याच्याकरता. विठाला जग में जंगल जंगल खो में तपसी बनकर निराला था. नंगे पग जुबते कुश काटी धरती दुखी दी कसियारा. वनवासी योगी का भेष जटा पर गए सीधर के देश. प्रभु बोलो से आज बुलाए सिया हे युवा शजना. कौवा मना जयंत इंद्र सूत मारा तो कसिया के चरण. रुधिर बहा हे सिया के पग से. जंगल खो में तपसी बनकर लीला धाव. नंगे पग जुबते कुश काटी धरती दुखी दी कसियारा. इंद्राचा पुत्र जयंत कावळ्याच्या रूपात येतो, सीताबाईच्या पायाला चोच मारतोय. रुधिर रक्त वाहते तेव्हा प्रभू रामाने धनुष्याला बाण लावला, प्रत्यंजा खिचली. आता त्या बाणात कावळा मरणार, तेवढ्यात कावळा शरण आला. तशी डाव्याच्या कीर्तनात तुम्ही ऐकलेली दृष्टांत आहे. कावळे असे बरे डोमकाळे, एक तर शरण येत नाही वाघाला. हो, पण अंगाला ताप तर देवा तू माझा बाप, नांगाचा गेला ताप तर देवा मी तुझ्या बापाचाही बाप. संकट आलं का कावळे शरण येतात. त्यावेळेस रामचंद्र प्रभूला तो विनंती करतोय, मला बाण मारू नका. म्हटलं मी एक बाणी, एक पत्नी, एक वचनी. एकदा बाण सुटल्यानंतर काम केल्या विना मागात येत नाही. प्रभू ऐकायला तयार नाही. मग कावळ्याने डोकं चालवलं, माणूस जगात कोणाचंच ऐकत नाही, पण घराचं ऐकल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला माहिती आहे? हो, माणूस जगात कोणाचंच ऐकत नाही, पण घराचं ऐकावंच लागतं. तेवढ्यात तो कावळा सीताबाईला शरण याला समजावून सांगा प्रभूला, तेवढं चुकलं माझ्याकडून, अपराध घडला, मारली तुमच्या पायाला चोट, वाहते तुमच्या पायातून रक्त, पुन्हा मी असा अपराध करणार नाही, एवढे अपराध तू क्षमा करा. सीताबाईने समजावून सांगितलं प्रभूला, जाऊ दे ना, घडला असं त्याच्याकडून अपराध, मारलीस माझ्या पायाला चोट, एवढे अपराध तू क्षमा करा. त्यावेळेस तो कावळ्याला रामचंद्र प्रभू म्हणले, तुला मरा वाटतं का? कावळा म्हटलं, मरा वाटत असतं तर मी एखाद्या पुढाऱ्याला शरण गेलो असतो, पण तुम्हाला शरण गेलो नसतो. मग तुझा एखादा अवयव काढला तर चालेल का? कावळा म्हटला, एक सोडून दोन काढा, पण जागेवर जीवच काही मारू नका. त्यावेळेस रामचंद्र प्रभूच्या धनुष्यातून बाण सुटला, तो कावळ्याला डोळ्याला जाऊन लागला. तेव्हापासून कावळ्याला किती डोळे? एकच आहे, पण भर दिवसात दगड मारून दाखवा लागला तर शपथ आहे वा. असे लय डोम कावळे जगात आहे.
नाही दगडाला लागू देत महाराज, नाही दगडाला लागू देत. विठाला विठाला आपलं कावळ्याहून लाभलं महाराज. मग म्हटले, मग कावळा म्हटलं माझा भेद दृष्टीचा तुम्ही नाश केलाय, मला तुम्ही काही किंमत ठेवली नाही. त्यावेळेस रामचंद्र प्रभू सांगितलं जीवात्मा हे लोकांची यात्रा संपून जाईल ना तेव्हा पिंडदान नावाचा विधी केला जाणार आहे आणि त्या पिंडाला तू स्पर्श केलाय, तू स्पर्श केल्याशिवाय जीवात्मा बंधनातून मुक्त होणार नाही. म्हणून कावळाच तिथं राहतो. बरोबर आहे का नाही? बगळा येत नाही. तुळशीचीच माळ का, दुसरी सागाची का चालत नाही. तुळशीची माळ म्हणजे साक्षात देवाची विभूती आहे. गंगा नव्हे जळ, गंगा नव्हे जळ, गंगा नव्हे जळ, गंगा नव्हे जळ, गंगा नव्हे जळ. वृक्षाने वडा पिऊ पळ, वृक्षाने वडा पिऊ पळ, वृक्षाने वडा पिऊ पळ, वृक्षाने वडा पिऊ पळ. तुळशी रुद्राक्ष नवी माळ, तुळशी रुद्राक्ष नवी माळ, तुळशी रुद्राक्ष नवी माळ श्रेष्ठ तरुण देवाची, ही देवाची विभूती आहे. म्हणून कंठी शोभे माळ, ऊर्ध्व पुंड्र भाल आणि कंठी शोभे माळ. त्याचा परिणाम कापेजे कलिकाळ दयाभिनी, कलिकाला सुद्धा भीती निर्माण करत होते या गंधाला आणि या माळेला पाहून. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाला काही लोकांनी प्रश्न केला. म्हटले महाराज कपाळाला उभा गंध असतो आणि गळ्यात तुळशीची माळ असते, ही वैष्णवांचं बहिरंग लक्षण तुम्ही सांगितलंय. ह्या असणाऱ्या अलंकारामुळे हे वैष्णव आहे वा हे ओळखल्या जातात. एवढ्यावरच यांचं लक्षण आहे का अजून एखादं लक्षण आहे वा की हे वैष्णव आहेत म्हणून हे ओळखण्याची काही सांगितले खूण आहे का? जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार, तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार. तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार,
शंख चक्रांचे शृंगार नामामृत सार मुखा माझी गोविंदासने गोविंद शयनी गोविंद त्यामणी बैसलासी. संतांची बहिरंग लक्षणे सांगत असताना तो गोबरा म्हणतात शंख आणि चक्रांचे शृंगार आपल्या अंगावरती त्यांनी परिधारण केलेले असतात. त्याचा परिणाम अजून काय नाम अमृत सार मुखा माझी. हो अमृताला सुद्धा लाजवणार नाम तुझे नाही का नारायण थोडी पाषाणाला पाना किंवा अमृतावनी गोड नाम तुझे देवा. असे नामामृत गोडी वैष्णवाला धरी योगिया साधरी जीवन कळा. हे नामरूपी अमृत ज्यांच्या सदैव मुखाला असतं आणि महाराज त्याला पाहून कडेकाळ सुद्धा भयभीत होतो आणि विश्वाचा मालक त्यांच्या चिंतनाद्वारा मनामध्ये येऊन वास्तव्य करतो. त्यांचं जीवन गोविंदमय होऊन जातं. गोविंद त्या मनी बैसलासी. आपल्या जीवनामध्ये ती स्थिती ती अवस्था प्राप्त व्हावी याकरता संत संगतीशिवाय जीवनाला पर्याय नाही. संतांच्या विचाराशिवाय आपलं जीवन देवापर्यंत जाऊन पोहोचणार नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये असे संत प्राप्त व्हावे त्या संतांचा संग घडावा आणि त्या संतांनी आपल्याला मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत देण्याची भक्ती चालू जाता न पडे गुंता कोठे काही. आपल्याला त्या मार्गाचं मार्गक्रमण घडावं. निश्चित आपलं जीवन पवित्र आणि आनंदमय बनावं. आनंद आपल्या जीवनातलं खऱ्या अर्थाने परम साध्य आहे. पूर्वीचे लोक ह्याच गोष्टीला महत्व द्यायचे. तुमच्याकडे किती पैसा अडका धन दौलत याचा विचार ते करत नसायचे. राहण्याकरता घर सुद्धा नसायचं. सामान्य झोपडी असायची पण आनंद मात्र वेगळा होता. प्रभूचं चिंतन करायचे बिचारे. एका बहिणाबाई महाराजांचे का काय शाळेमध्ये एक कविता होती महाराज. किती आनंदी आनंद किती आनंदी आनंद या झोपडी Yeah.
झोपडीचा आनंद वेगळा होता. आहेच त्या स्थितीमध्ये राहा, देव ठेवील तैसे राहावे. पण संत जीवनाची जशी मार्गक्रम आहे तशी मार्गक्रम आपल्याकडून घडावी. आपलं जीवन सुद्धा संतांची जी अवस्था आहे, संतांना देवत्व स्थिती प्राप्त झाली ती स्थिती आपल्या जीवनात प्राप्त व्हावी. याकरता आपण संत जीवनाची सानिध्यामध्ये राहिलं पाहिजे, संत विचाराचं आणि परिपालन केलं पाहिजे. त्याकरता ज्या संतांनी आपल्याला हा मार्ग दाखवून देव प्राप्ती करून दिली त्या संतांचं एकदा भजन करायचं. निवृत्ती ज्ञानदेव शृंगार नामा मृतसार मुखा माझे गोविंदासने गोविंद शैने गोविंद त्यामणी बैसलासे. आपली वेळ संपलेली. दिलेल्या वेळेमध्ये या ठिकाणी येऊन या श्री तुकोबरायांच्या या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा भाव असाच असेल